गुड इव्हनिंग आणि व्हेरी व्हेरी गुड इव्हनिंग मित्रांनो. आजची सर्वात मोठी बातमी ज्यांनी केली इतर विषयांची छाटणी. घोटाळे आरोप यांच्यापासून आपण राहू लांब, कारण आपल्याला पकडायचा नाहीये तो खांब. आपण साधूया वेळ, जुळवू चांगल्या गुंतवणुकीचा ताळमेळ. पण आहे काही बातमी, तर बातमी अशी की डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिल म्हणजे डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंडर असलेली ही बॉडी यांनी आज जवळपास 1,45,000 कोटीच्या वेगळ्या प्रोजेक्ट्सला मान्यता दिलेली आहे. नेव्ही, आर्मी यांच्यासाठी हे प्रोजेक्ट्स राबवले जाणार आहेत. तर नेव्ही म्हणजे नौदलासाठी जवळपास 70,000 कोटी आणि आर्मीसाठी जवळपास 50-60,000 कोटीचा असा हा प्रोजेक्ट. तर पहिले आपण माहिती घेऊया नेव्हीसाठी काय आणि कशा पद्धतीचा हा प्रोजेक्ट आहे. गेल्या काही वर्षापासून मित्रांनो, ब्ल्यू वॉटर नेव्ही कन्सेप्ट हा एक प्रोग्राम भारत राबवत आहे. ब्ल्यू वॉटर नेव्ही याचा अर्थ खोल समुद्रामधली नेव्हीची किंवा नौदलाचं असलेलं आधिपत्य. किनारी वर्गामध्ये जरी काही फार मोठ्या प्रमाणावरती धोका नसला तरी खोल समुद्रामध्ये जिथे मोठ्या प्रमाणावरती कमर्शियल शिपिंग केलं जातं किंवा काही कमर्शियल ॲक्टिव्हिटीज केल्या जातात, तर त्या याच्यावरती आपलं जर का आधिपत्य असेल तर इतर देश फारसे डोळे वटारून बघू शकत नाहीत आपल्याकडे. तर या अशा प्रोजेक्टच्या अंडर 7 वेगळ्या मोठ्या फ्रिगेट्स म्हणजे विनाशिका निलगिरी वर्गामध्ये भारत सरकार बांधणार आहे. आता या अशा प्रोजेक्टमध्ये यांना आपण म्हणतो की स्टेल्थ फ्रिगेट्स बांधणार आहेत. स्टेल्थ फ्रिगेट्स याचा अर्थ काय, तर ते म्हणजे कुठल्याही शत्रूच्या रडारला अथवा उपग्रहाला त्या दिसू शकत नाहीत. म्हणजे त्या पाण्यावरती तर आहेत पण ते दिसत नाहीत. मग आता याच्यातनं फायदा कोणाला होणार आहे किंवा कुठल्या कंपन्यांना होणार आहे, तर तो म्हणजे माझगाव डॉक, त्याच्यानंतर गार्डन रिच शिप बिल्डर्स, इंजिनियर्स इंडिया, L&T, भारत फोर्स या अशा आणि अजून काही काही कंपन्या आहेत. त्यांना हा फायदा मोठ्या प्रमाणात होणार आहे. तसाच आर्मीचा जो 50-60,000 कोटीचा प्रोजेक्ट आहे तर तो सुद्धा खूप महत्वाकांक्षी आहे. गेली कित्येक वर्ष आपण रशियन बनावटीचे T-72 नावाचे रणगाडे वापरतो. मोठे आहेत, अजस्त्र आहेत. तर आता आर्मी म्हणते की आपण त्याचं मॉडर्नायझेशन किंवा इंडियनायझेशन करू, म्हणजे संपूर्णतः भारतीय बनावटीचा रणगाडा आपण तयार करू आणि बांधू. आता असे किती रणगाडे बांधायचे, तर जवळपास 1700 आणि त्याचबरोबर काही ॲम्फिबियस व्हेकल्स सुद्धा घ्यायचे आहेत. ॲम्फिबियस व्हेकल्स याचा अर्थ जे पाण्यातून, चिखलातून, जमिनीतून चालू शकतात. बरं, आता या सगळ्या गोष्टीचा आपल्याला काय फायदा, तर आपल्या सर्वात शेवटी महत्त्वाचं ते म्हणजे गुंतवणूक. चांगली सक्षम गुंतवणूक हाच आपला वायदा आणि तोच आपला फायदा. बघा तुम्हाला पटतंय का? जर पटलं तर पुढे जाऊया, उद्याच्या बातमीकडे पुन्हा लक्ष देऊया. धन्यवाद. गुड नाईट आणि गुड नाईट.